वासुदेवाचा मंगल न झाला. पक्ष्यांची किल्ली, सुवासिनींचे सडासंमार आणि मंदिरातील घंटानादाने उजाडणारी भारतीयांची सुंदर पहाट. सुखी समृद्धी आयुष्य जगणारा हा देश सुंदर आणि भरभराटीचे आयुष्य जगत असतानाच अचानक या देशावर विदेशी शक्तींची रानटी नजर पडली. काळाचा घालात सर्वत्र हाहाकार उडाला. आरोळ्या आणि रक्तांच्या शिरकांड्या उडल्या. गावच्या गावं ओसपडली. देवघराच्या दिव्यात असणाऱ्या लहानशा ज्योतीत बनव्याचे प्रचंड रानटी व क्रूर रूप सारा देश पाहू लागला. पाहता पाहता आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, सिद्धिशाही अशा अत्याचारी राजवटी या भूमी स्थिरावल्या. त्यांनी या भूमीची दयनीय अवस्था केली. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 72 सुलतानांनी आपल्या अमानुष अशा अत्याचारांनी उभ्या राष्ट्राची राख रांगोळी केली. दक्षिणेत 1724 साली निजामशाही उभी राहिली. असफजाई बादशहानं आपल्या स्वतंत्र हैदराबाद संस्थानची स्थापना केली. पण हैदराबादच्या संस्थानातील शेवटचा निजाम मीर उस्मान अली बादशहाच्या काळात येथील बहुसंख्य समाजावर अन्याय अत्याचारानं हद्द ओलांडली. त्यामुळं असंतोष वाढला, वाढतच गेला. 1724 ते 17 सप्टेंबर 1948 अशी 225 वर्ष हैदराबाद संस्थानवर अधिपत्य गाजवणाऱ्या अत्याचारी सत्तांध अशा असफजाई घराण्याविरुद्ध बंड पुकारलेल्या स्वातंत्र्य सेनानींची ही वीरगाथा. निजाम सरकार व धर्मांध कासिम रजवी या दुहेरी संकटांना लढा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी 30हून अधिक कॅम्प्सची उभारणी केली. त्यातच नांदेड लगतचा एक कॅम्प म्हणजे उमरखेड कॅम्प. या कॅम्पात तरुणांना सशस्त्र शिक्षण देण्यात येत होतं. काम जोरदार चालू होतं. दिवसेंदिवस संख्या वाढतच होती. यामुळे उमरखेड कॅम्पचे विभाजन होऊन विडूळ कॅम्पची नव्यानं स्थापना करण्यात आली. उमरखेड कॅम्पचे नेतृत्व गोपाळ शास्त्री देव आणि बन्सीलाल हदगावकर यांनी केलं, तर विडूळ कॅम्पचे प्रमुख आबासाहेब लहानकर हे होते. सेनानींची वाढती संख्या, शस्त्रास्त्र, प्रवास, गुप्त बैठका यामुळे कॅम्पात पैशाची चणचण जाणवू लागली. त्यावेळी पुसदचे तत्कालीन आमदार गोदाजीराव मुखरे यांनी कॅम्पला पैसा आणि शस्त्रास्त्राचा पुरवठा केला. अशा विस्फोटक परिस्थितीत आर्य समाजी कार्यकर्ते गोविंदराव पानसरे, दत्ता उत्तरवार यांची रजाकारांनी हत्या केली. या हत्येमुळे परिसरातील तरुण वर्ग भडकला. उमरी परिसरातील सेनानी या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यासाठी गुप्त बैठका सुरू झाल्या व उमरखेड कॅम्पात या हत्येचा बदला घेण्याचा पण करण्यात आला.
गाव हे आर्य समाजी गाव. त्या ठिकाणी दत्ता उत्तरवार नावाचा आर्य समाजी लोक होता. त्याचं अरबाचं एका पैकाचं भांडण झालं आणि त्याचा खून झाला. दत्ता उत्तरवार आणि त्या काळामध्ये जितके मुंबई गावचे स्वयंसेवक गावाला तरी आर्य समाजी होतं आणि त्यांच्या मनामध्ये प्रत्येकाची वृत्ती होती. त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना बोलून 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 तो उत्तेजित केलं की आम्ही त्या एकदा मला पैसा पाहिजे होता. वेळ अशी आली होती की पैसा अभावी कुठे हा लढा थांबतो का इथपर्यंत मदत गेली होती. 16 जिल्ह्याचे 16 कॅम्प प्रत्येक बॉर्डरच्या मधील कॅम्प होते. तिथे 200, 300, 400 असे समजून सैनिकाचे सैनिक होते. त्यांची खायची आणि हत्यारं घालायची पैसे आपण पूर्ण लागले. स्वामी म्हणायचे पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैशाशिवाय काम भागत नाहीये. आणि त्यावेळेस काय झालं होतं की मिलिटरी डिवाइड झाली होती आणि शस्त्र लपीला गेले आणि ते आम्हाला बेबॉलला गेले. त्याला पैसा पाहिजे होता. काही शस्त्र आमचे लोक पकडले गेले. ते शस्त्र जप्त झाले. पुन्हा शस्त्र माणसं फिरले. पैसा भयंकर लागायचा. त्या काळचे गोदेराव मुखरे फुसूरचे आमदार होते. मोठा बहादर मनुष्य देखणा मनुष्य त्यागी त्याने आम्हाला 3 वेळेस 10,000 रुपये दिले. उमरी जिल्हा बिदर मुधोळ तहसीलचं एक प्रसिद्ध गाव. अत्यंत समृद्ध अशी कापसाची बाजारपेठ. रोज लाखोंची उलाढाल या गावात होती. जणू निजामाची ही सोन्याची लंकाच होती. याच बरोबर 1941 साली येथे महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन झालं. 1942 सालच्या चळवळीनं उमरी हे मुख्य केंद्र बनलं. धनजीभाई उमरीतील एक प्रसिद्ध व्यापारी होते. धनजीभाई एक मुधोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. दत्ता उत्तरवारच्या हत्येनंतर येथील तरुणांच्या असंतोषाला धनजींनी योग्य दिशा आणि मार्गदर्शन दिलं. कार्यकर्त्यात त्यांचा खूप आदर होता. या उमरी ऍक्शन मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे आणखी एक सेनानी म्हणजे बाबासाहेब देशमुख गोरठेकर. उमरी जवळील गोरठा गावचे ते वतनदार. त्यांचे भव्य तटबंदी असलेलं निवास हे सेनानींचे मुख्य केंद्र होतं. बाबासाहेबांच्या घरी आणि शेतात अनेक गुप्त बैठका व नियोजन करण्यात येत होते. उमरी बँक ऑपरेशनची योजना
सुनियोजित करण्यात आली. स्वातंत्र्य सेनानी रघुनाथ रांजणीकर यांनी या ऑपरेशनचा नकाशा व नियोजन केलं. काटेकोरपणे आराखडा तयार करण्यात आला. गावातील बँक, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणची अंतरे मोजण्यात आली. त्या ठिकाणी एकाच वेळी हल्ले कसे करता येतील याची आखणी करण्यात आली आणि तारीख ठरविण्यात आली 14 डिसेंबर 1947. मात्र या दिवशी रेल्वे लाईन व रेल्वे टेलिफोनच्या तारा तोडण्यासाठीच्या तुकडीत समन्वय न झाल्यानं आणि शस्त्रास्त्र न पोहोचल्याने ही कारवाई बारगळली. मात्र ही एक रंगीत तालीमच ठरली. पुन्हा नव्या उमेदीनं सारे पुढे पुढे जात होते. शस्त्रात बरीच वाढ करण्यात आली होती आणि एका महिन्यानंतर 28 जानेवारीला साऱ्या तयारीनिशी 40 जणांची एक तुकडी हल्ल्यासाठी निघाली. राजाराम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी मुदखेडच्या रेल्वे मार्गावर कामगिरीसाठी सरसावली. या तुकडीत बारडचे रामा तेली, रामा भीमेवार, रामा मुपडे, मारुती सोनार, शिवा पहलवान, मलगेवार, रायसिंग असे 11 सेनानी होते. मुख्य तुकडी बनशीलाल हदगावकर यांच्या नेतृत्वाखाली होती. शंकरलाल शर्मा, मोहनलाल शर्मा, जगदीश आर्य, मल्लिकार्जुन बर्डे, नागनाथराव परांजपे, अनंत भालेराव, साहेबराव बारडकर, आबासाहेब लहानकर, चांदबाराव पाटील, किशोर शहाणे, यशवंतराव वायपनेकर, लक्कासिंग राठोड अशा शूरांचा समावेश होता. तर तिसरी तुकडी अमृतराव थेरबनकर हे सांभाळत होते. बेंबर ते भोकर या तुकडीने कूच केली. यात वामनराव विरसणीकर, गोविंदराव पतंगे, किशनराव कांडलीकर अशा 7 जणांचा समावेश होता. बेंबरने भोकर दरम्यान रेल्वे लाईन व टेलिफोन तारा उद्ध्वस्त केल्या. आमच्या सर्व सामान होतं उकडायचं. तार तोडले, कोणाकडल्या कोणीकडे फोन जाऊ नाही, काही नाही, मग सगळं काय ठेवलं नाही, चक्क उकळून टाकून दिलं. अलीकडे इकडच्या मुतखड्यापासून त्याच्याकडं पलीकडे याच्यापर्यंत 2 स्टेशन पडले उमरीच्या पलीकडं. हां, रेल्वेचे पट्टे सगळे उकडून टाकून दिले. आमच्या सगळं सामान होतं आपल्या मुतखड्यापासून जे तोडले ते जगवरचे तार फेर सर्व तोडले. झाला तिकडं 2 स्टेशन तिकडचे तोडले उमरीच्या पलीकडचे. मग बँकेत धसलं. आबासाहेब लहानकर, आम्ही ते झालं, किशोर शहाणे होते, सदाशिव माळवंदे होते हातगावचे, झाले आबासाहेब लहानकर होते, बारडकर होते. 28 जानेवारी ते 30 जानेवारी असा 70 मैलाचा पायी प्रवास करत हे शूर 30 जानेवारीला उमरीत पोहोचले. जानेवारी 1948 उमरीचा आठवडी बाजार. सर्वत्र गडबड गोंधळ. सारे सेनानी अतिशय नियोजनबद्ध खेडूतांच्या पोशाखात, हमालाच्या वेशात टेहळणी करत होते.
आणि संध्याकाळी 4 वाजता सर्वात पहिला हल्ला रेल्वे स्टेशनवर करण्यात आला. सर्वत्र चाचपणी करत तुकडीचे प्रमुख बाबूराव कुंटूरकर स्टेशन मास्टरच्या कक्षात घुसले. हातातील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्यात त्यांनी स्टेशन मास्टरला बाहेर जाण्यास सांगितलं. तो घाबरला. तुकडीतील मोहन शर्मा, जगदीश आर्य व इतर सेनानींनी लोखंडी गजानं स्टेशन मधील यंत्रणा तोडून टाकली, नासधूस केली. रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्रे जाळण्यात आली. स्टेशन पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलं. एका आवाजाचे ग्रेनेड पोलीस स्टेशनच्या दिशेने फेकण्यात आले. हा स्फोट होताच पोलीस स्टेशनवरील तुकडीने आपापली जागा घेतली. पोलीस स्टेशनवरील हल्ल्यांच्या तुकडीचे नेतृत्व पायलट नागनाथराव परांजपे करत होते. अतिशय खिडुकांच्या वेशात उंचीवर असलेल्या स्टेशनमध्ये सरसावत ते घुसले. पोलीस स्टेशनचा जो गट होता त्या गटाचे प्रमुख नागनाथराव परांजपे होते. त्यांच्याबरोबर 10-12 माणसं होती आणि सगळी सशस्त्र होती. सगळे देवसरीहून निघाले, पायी चालत निघाले. 22 मैल चालत आले, उमरीला आले आणि उमरीला आल्यानंतर ते एक जण, बाकीचे सगळे जरा विश्रांती घ्यायला थांबले. हे मात्र लगेच पोलीस स्टेशनवर गेले, कारण पोलिसांना सुगावा लागला तर सगळंच फिसकटलं असतं. ताबडतोब हे लोक पोलीस स्टेशनवर पोचले. तिथे 13 पोलीस होते पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनमध्ये असे इकडे तिकडे उभे होते काही कामानिमित्त आणि त्यांच्या सगळ्या बंदुका ज्या आहेत, त्यांचं जे बंदुकाचं जागा होती ठेवण्याची, तिथे सगळ्यांच्या बंदुका ठेवलेल्या होत्या. ह्यांनी अचानक जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हे लोक घुसले आणि नागनाथराव परांजपेंनी
त्या पोलिसांच्यावरती त्यांचं मावझर रोखलं आणि सांगितलं, खबरदार तुम्ही हालचाल केलीत तर गोळ्या घालू, तुम्ही शरण या आम्हाला. पोलीस काही शरण येणं शक्य नव्हतं. यांनी जोरामध्ये त्यांना सांगितलं. तेवढ्यामध्ये ते भीमराव आले, भीमराव देशमुख आले. भीमराव देशमुखांना याने सांगितलं, हे ऐकत नाहीत, यांच्यावरती गोळी घाला, त्यांना गोळी घाला. भीमरावांनी गोळी घातली. एकाला जेव्हा गोळी घातली तेव्हा ते सगळे शरण आले. पोलीस सगळे बाकीचे शरण आले. त्या सगळ्या पोलिसांना त्यांच्याच पोलीस कोठडीमध्ये टाकलं. ठीक 3 वाजताच धनंजयभाई पुरोहित यांनी रघुनाथ पंडित या 17 वर्षीय मुलास घेऊन बँक कामकाजाच्या निमित्तानं बँक टेहळणी केली. धनजी हे प्रतिष्ठित व्यापारी, त्यामुळे त्यांचा संशय नव्हताच. बँकेत कधी हल्ला करायचा हे धनजीची जबाबदारी होती. बँकेच्या बाहेर 7 ते 8 जणांची तुकडी साऱ्या सेनानींची आतुरतेने वाट पाहत होती. प्रमुख अनंतराव भालेराव याची हिंमत होत नव्हती. बँकेतील टेहळणी करत योग्य वेळ साधली. धनंजयनी आपली काळी टोपी हातावर मारून इशारा केला.
हा इशारा मिळताच खेडूतांच्या वेशात असलेले अनंतराव आणि आबासाहेब बँकेत शिरले. मध्ये गोंधळ झाला. चाव्या देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कॅशियरवर आबासाहेबांनी गोळी झाडली. सर्वत्र गोंधळ माजला. बाहेरील रोहिले सतर्क झाले. याच वेळी साहेबराव बारडकर व किशोर शहाणे यांनी या अरबांवर झडप घालून त्यांना ठार केलं. सारे सेनानी बँकेत घुसले. मेन गेटवर बन्सीलाल हदगावकर, किशोर शहाणे, साहेबराव बारडकर, यशवंतराव वायपणेकर, लखा राठोड यांनी संघर्ष करत साऱ्यांना ठार केलं. पाहता पाहता तिजोरी साफ करण्यात आली. पैसा मोजायला कुणाला वेळ. जसा भाजीपाला पोत्यात भरतात तसे पैसे 18 बारदाण्यात भरण्यात आले. बँकेतील अफरातफरीत उमरीत हाहाकार माजला. गावकरी बँकेच्या दिशेने गर्दी करू लागले. सेनानींच्या भीम पराक्रमावर गावकरी उत्साहात होते. माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. या साऱ्या वीरांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. वंदे या वीरांना फुलांच्या माळा घालून सुवासिनींनी आरत्या ओवाळल्या. अठरा पोत्यात भरलेल्या लुटीच्या धनाला बैलगाड्याला फुलांनी सजवण्यात आलं. अशा आनंदी व थरारक वातावरणात मिरवणूक गावातून पुढे पुढे जात होती.
बैलगाडीतील वजन वाढलं होतं. हे वजन कमी करण्यासाठी तांबे आणि शिशांच्या 1000 मोहरा मिरवणुकीतून उधळून गोर गरीब जनतेला वाटण्यात आल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, गांधी महाराज की जय, वीर पानसरे की जय, दत्ता उत्तरवारचा बदला घेतला, अशा जयघोषानं सारा उमरी गाव दणानून सोडला. अशा प्रकारे दिवसा ढवळ्या ऐन 25तील तरुणांनी बँक लुटून जगातील सर्वात श्रीमंत राजाच्या तख्ताला जबर धक्का दिला. हा लुटीचा पैसा घेऊन सारे सेनानी दुसऱ्या दिवशी देवसरी येथे पोहोचले. तेथून हा सारा पैसा गोदाजीराव मुखरे यांच्या जिप्सीत भरून तो पुसतला आणण्यात आला. मराठवाडा मुक्ती लढाईत गोदाजीराव मुखरे यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. ते पुसतचे तत्कालीन आमदार होते तथा वरिष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी या लढ्यात वेळोवेळी बैठका, शस्त्र पुरवठा व आर्थिक रसद पुरवली होती. त्याचबरोबर पुसद हे विदर्भात म्हणजे स्वतंत्र भारतात होते. यामुळे हा पैसा येथेच सुरक्षित होता. त्यावेळी वसंतराव नाईक, जेठमलजी माहेश्वरी, ॲडव्होकेट मनजितराव देशमुख यांच्या निगराणीत हा पैसा मोजमाप करण्यात आला. रक्कम भरली 22,66,000. सन 1948 साल आणि 22 लाखांची रक्कम म्हणजे अभूतपूर्व व दैदिप्यमान अशीच ही लूट. पुढे बाबासाहेब मुखरे यांनी ही रक्कम भगवानराव गाजवे यांच्या सोबत घेऊन सोलापूरच्या फुलचंद गांधी यांच्या माणिक ऑइल मिल मध्ये सुरक्षित पोहोचवली. हा पैसा पुढे शामराव बोधनकर, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू यांना सुपूर्द करण्यात आला. उमरी ॲक्शनच्या 2 दिवसानंतर निजामाच्या उर्दू दैनिकात याविषयीच्या बातम्या प्रकाशित झाल्या. निजामी पोलीस शोधासाठी स्वतंत्र भारतात म्हणजे उमरखेड, अमरावती आणि नागपुरात पोहोचले. उमरी बँक ऑपरेशन मध्ये जो आकडा निजाम सरकारने घोषित केला तेवढीच रक्कम स्टेट काँग्रेसला सुपूर्द झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक लुटी झाल्या. त्यात सातारा, कानपूर व पश्चिम बंगालची लूट ही इतिहासात अजरामर झाली. पण उमरी लूट ही अत्यंत भरीव ठरली. या सेनानींना पकडण्यासाठी निजाम सरकारनं 1 लाख तर हैदराबाद स्टेट बँकेनं 1 लाख अशी 2 लाखाचे प्रचंड मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. परंतु सारा समाज पेटला होता. स्वतःच्या मातीशी बेईमानी करण्यास कोणीही तयार नव्हतं. पुढे या बँक लुटीवर अनेक आक्षेप घेण्यात आले. मात्र अत्यंत खंबीरपणे गोविंदभाई श्रॉफ यांनी यावर ताकीद दिली आणि तत्कालीन गृहमंत्री तथा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलना पत्र व्यवहार करून स्पष्टीकरण देण्यात आलं.
हैदराबाद संस्थान की आवाम के लिए दुखद एवं खेदपूर्ण है कि ऐसी देदीप्यमान सुवर्णाक्षरों से अंकित करने लायक घटना को लूट और सेनानियों को लुटेरे करार देने का काम कुछ धूर्त और चालाक लोग कर रहे हैं। यावर हिशोब तपासणी झाली। या ऑडिट रिपोर्टमध्ये काँग्रेसचे थोर नेते कैलासवासी शंकरराव देव म्हणतात, दिस इज अ मोस्ट ऑनरेबल डीड इन स्ट्रगल पिरियड ऑफ हैदराबाद। या त्यांच्या वाक्यातून स्वातंत्र्य सेनानींची प्रामाणिकता आणि समर्पित देशभक्ती दिसून येते। हल्ली आणि सुरती हा फरक असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे खर्चामध्ये आपल्याला घोळ झालेला दिसून येत नाही, अनाठाई खर्च झालेला दिसून येत नाही, किंवा स्वतःच्या म्हणजे फायद्यासाठी पैसा वापरणं हे कुठेही आपल्याला दिसून येत नाही। आणि म्हणून आपल्याला असं सांगावंसं वाटतं की ह्या उरलेल्या पैशातून ह्याच लोकांनी असं सांगितलं की देशासाठी काही विधायक कामं करायची असतील, काही रचनात्मक अशा स्वरूपाची कामं करायची असतील तर हा पैसा हा उपयोगात आणावा। जे काही पैसा उधळला गेला किंवा हल्लीचे सुरती करताना किंवा शस्त्रास्त्र साठा विकत घेताना जो काही थोडाफार बदल झालेला असेल तो दुर्लक्षित करावा। म्हणजे तो जाणीवपूर्वक झालेला नव्हता, परिस्थितीने त्यांना ते भाग पाडलेलं होतं तसं करण्याच्या दृष्टीने। तेव्हा ह्या सगळ्या याचा विचार करता आपल्याला असं दिसून येतं की स्वातंत्र्याच्या चळवळीचा मागोवा घेताना अनेक घटना घडल्या, पण ही घटना जगातल्या सगळ्या इतिहासाच्या घटनेपेक्षा वेगळी आहे। हिचं महत्व सगळ्यात वेगळं आहे आणि ते महत्व वेगळं का तर असं कुठेही झालेलं नाही। बँक लुटल्या गेली आणि लुटलेल्या पैशाचं ऑडिट झालं, ते प्रमाणित करून घेण्यात आलं, असं कुठेही झालेलं आपल्याला दिसून येत नाही। आणि जगामध्ये ही सगळ्यात महत्वाची अशा प्रकारची घटना आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून ज्या वेळेस ह्या मुक्ती संग्रामाचा इतिहास लिहिला जाईल आणखी नाही तर त्याच्यामध्ये या घटनेचं महत्व सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल। एक दुर्दैवी बाब अशी झाली की ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी गांधीजींचा वध झालेला आहे आणि त्यामुळे ह्या घटनेला यावं तितकं महत्व हे दिलं गेलं नाही किंवा त्याच्याकडे ते दुर्लक्ष झालं आणि म्हणून त्याच्यामध्ये सहभागी लोकांची पण उपेक्षा झाली। 30 जानेवारी 1948 एक काळा दिवस। या दिवशी दिल्लीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। बिर्ला भवनात महात्मा गांधींची हत्या झाली। 2 दिवसात ही खबर भारतभर पोहोचली। सारा देश शोकसागरात बुडाला। या दुःखद घटनेचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले। लुटीत सामील वीरांच्या आनंदाला आणि उत्साहाचा जोश उन्मळून पडला। 30 जून 1948 उमरखेड कॅम्पनं इस्लापूर ऑपरेशन केलं, पण त्यात यश आलं नाही। या जयवंतराव पाटील, लख्खासिंग राठोड, तुकाराम कंजारकर आणि जानकीलाल राठी यांना हुतात्म्य आलं। साधू संतांचा मराठवाडा, गोदाकाठचा गंगथडीचा, शालिवाहन संस्कृतीचा, मर्दुकीनं शोककर्त्यांचा ज्वलंत इर्जिगिशू असा हा काळ्या माईचा पठाराचा भाग हैदराबाद संस्थानामध्ये निजामी राजवटीमध्ये यवनासूर आणि वर्णासुराच्या तडाख्यामध्ये स्वाभिमानाने जिवंत राहून त्याने आपल्या गुलामीच्या विरुद्ध बंड पुकारलं। स्वाभिमानाचा ध्वज, क्रांतीचा खऱ्या अर्थाने महायज्ञ सुरू केला। त्यापैकी हैदराबाद संस्थानामधल्या लढ्यामध्ये अग्रगण्य असा लढा म्हणजे आमच्या उमरी बँकेचा ऐतिहासिक हा लढा आहे। भूतकाळ तर प्रत्येकालाच आहे, ज्याला भूत नाही त्याला वर्तमान नाही, ज्याला वर्तमान नाही त्याला भविष्य होऊ शकत नाही। आणि म्हणून या लढ्याबद्दल मला नितांत आदर आहे। ती स्फूर्ती, ती प्रेरणा मराठवाडा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला देणारी आहे, याची नोंद सर्व
भारतीयांनी घेतली पाहिजे. भारत सरकारने या लढ्याची स्फूर्ती म्हणून अभ्यासक्रमामध्ये याची नोंद घेतली पाहिजे. निजामाच्या क्रूर अत्याचाराच्या विरोधात सारा समाज पेटून उठला. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारनं पोलीस ऍक्शन घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचा तख्त कोलमडून पडला. अवघ्या 4 दिवसात निजाम भारत सरकारला शरण आला. निजामाचं हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं, नव्हे ते करण्यात आलं. उस्मान अली बादशाहला याशिवाय दुसरा विकल्प नव्हता. निजामाच्या पाशातून मराठवाडा मुक्त झाला. जनतेचा आनंद ओसंडून वाहू लागला. हे सारं घडलं ते स्वातंत्र्य सैनिकांच्या धाडसामुळं, त्यांच्या बलिदानामुळं आणि भारताच्या पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्यामुळं. या साऱ्यांना आमचे कोटी कोटी प्रणाम. वंदे मातरम.